नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरी शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, यावर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आज अतिशय महत्त्वाचा या फैसलाच्या दरम्यानची सुनावणी झाली, पण फैसला मात्र झाला नाही. यावर पुढील सुनावणी आता येत्या शुक्रवारी होणार आहे. तत्पूर्वी आयोगात झालेल्या सुनावणीत ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे पक्षाच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद खोडून काढला. शिवसेनेतली फूट ही कपोल कल्पित असल्याचं सिब्बल म्हणाले. शिंदेंच्या पक्ष हे वास्तव नसल्याचं सुद्धा सिब्बल यांनी ठासून सांगितलं. तसंच उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर शिंदेंच्या वकिलांनी घेतलेले आक्षेप सुद्धा सिब्बल यांनी खोडून काढले. शिंदेंच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी हे धनुष्यबाण चिन्हावर निवडून आल्याची बाब सिब्बल यांनी आयोगाच्या लक्षात आणून दिली. तसंच शिंदेंच्या पक्षाकडून दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा दावा सिब्बल यांनी केला. दुसरीकडे सिब्बल यांच्या युक्तिवादाला उत्तर देताना महेश जेठमलानी यांनीही जोरदार प्रतिवाद केला. आपण जाणून घेऊयात आज नेमका काय युक्तिवाद करण्यात आला. ठाकरेच्या पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी काय युक्तिवाद केला, सुरुवातीला जाणून घेऊया. ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना हे आज सांगण्यात आलं. शिवसेनेतली फूट ही कपोल कल्पित आहे असा सुद्धा दावा कपिल सिब्बल यांनी केला. पुढे ते असं म्हणाले, शिवसेनेतली फूट आयोगानं ग्राह्य धरू नये. ही फूट नाहीये. शिवसेनेतल्या फुटीचा पक्षावर कुठलाही परिणाम नाही, ही बाब सुद्धा कपिल सिब्बल यांनी आज निवडणूक आयोगाच्या समोर सांगितली. शिंदेंचा पक्ष हे वास्तव नाहीये असंही त्यांचं म्हणणं आहे. शिंदेंच्या पक्षाची प्रतिज्ञापत्र बोगस आहेत असा आरोप सुद्धा आज ठाकरेंच्या पक्षाकडून करण्यात आला. शिंदेंच्या कागदपत्रांमध्ये अनेक त्रुटी आहेत, त्यावर सुद्धा त्यांनी बोट ठेवलं. आमदारांनी स्वतः पक्ष सोडलेला आहे असंही त्यांनी सांगितलं. काही लोकांना घेऊन बाहेर पडणं हे बेकायदेशीर असल्याचं सुद्धा कपिल सिब्बल म्हणाले. धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय आताच नको असंही त्यांनी सांगितलं. आधी सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊ द्या. पक्षाच्या घटनेला आव्हान देऊ शकत नाही असंही कपिल सिब्बल यांनी सांगितलं. अंतिम निकाल घेण्याची घाई करू नये अशी मागणी त्यांनी केली. आणि आता आणीबाणीची स्थिती नाही हेही त्यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं. कागदपत्र योग्य आहेत तर ओळख परेड करा असाही थेट आव्हान त्यांनी दिलं. आमदार खासदार पक्ष चिन्हावर निवडून आलेले आहे. लोकप्रतिनिधी आणि पक्ष हे वेगवेगळे आहेत. पक्षात होतात तेव्हा आक्षेप का घेतला नाही असाही सवाल त्यांनी विचारला. पक्षाचा लाभ घेतला, लोकशाही नाही म्हणता. शिवसेना पक्षाची घटना योग्य असल्याचा दावा सुद्धा करण्यात आला. पक्षाच्या धोरणावरच मतदान होतं हेही त्यांनी सांगितलं. तर शिंदेंच्या पक्षाकडून सांगण्यात आलं, पक्षातून एखादा गट बाहेर पडल्यास गैर काय, संख्याबळ असल्यानं लवकर निर्णय घ्यावा असंही त्यांनी सांगितलं. आमदार खासदारांचं बहुमत हे शिंदेंकडे आहे, त्यामुळे त्यांचाच पक्ष मूळ पक्ष आहे. आमच्याकडून कागदपत्रात कुठलीही त्रुटी नाही असंही त्यांनी सांगितलं. ठाकरेंच्या पक्षाचा आरोप त्यांनी खोडून काढला. धनुष्यबाण चिन्हासाठी बहुमत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. होना क्या है भैया, कुछ होता है, अदालत में बहस होती है, तो अदालत जारी है. सर इधर देख के, लेकिन कहा गया था कि आज डिसीजन आ सकता है. आज डिसीजन हुआ सर? मुझे नहीं पता, उनसे पूछिए, मैं क्या कह सकता हूँ इसमें. लेकिन आपने क्या दलील दी सर? आपने दी दलीलें. नहीं, पिछली बार महेश जेठमलानी ने कहा था कि पूरी बोगस है शिवसेना, इस तरह से जो कहा था. महेश जेठमलानी साहब बड़े वकील हैं, वो कुछ भी कह सकते. शुक्रवारी पुन्हा या संदर्भात आर्ग्युमेंट होणार आहे. कपिल सिब्बलजींनी 2-2.5 तासाची अजून वेळ मागितलेली आहे आणि ती वेळ मान्य केलेली आहे. शुक्रवारी पुन्हा एक कपिल सिब्बलजी यांनी विनंती केली की आम्हाला 2-2.5 तास अजून युक्तिवाद करायचा आहे आणि वेळ हवी, तर त्यानुसार शुक्रवारी पुन्हा 4 वाजता या ठिकाणी युक्तिवाद चालू आहे.
कसं आहे, त्यांनी बरेचसे मुद्दे काढलेत आज. त्यांचा एक असा पण मुद्दा होता की जोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये डिस्क्वालिफिकेशन पेटिशन्स डिसाईड होत नाही तोपर्यंत इथे प्रोसिडिंग्स पुढे घेऊन जाता कामा नाही. पण आता हे सगळे मुद्दे ते त्यांचे आर्ग्युमेंट्स अजूनही चालू आहे. नेक्स्ट डेट फ्रायडेला आहे, ज्यांनी राहुलजी असं आता बोलले, त्यांनी 2 तास अजून मागितलेत. एकदा फ्रायडेला त्यांचे आर्ग्युमेंट्स कन्क्लूड झाले की आपल्याला क्लॅरिटी येईल की त्यांचे काय सगळे मुद्दे आहेत आणि लवकरच इलेक्शन कमिशन, माननीय इलेक्शन कमिशन निर्णय देतील अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. या संपूर्ण केसचे जे मुद्दे होते ते कशा तऱ्हेनं चुकीचे मांडले गेले, अगदी कॉन्स्टिट्यूशनच्या भागापासून ते शेवटी तुमचा जो काही ज्या पद्धतीनं त्यांचा दावा करण्यात आलेला आहे, हा दावा कशी चुकीचा आहे. म्हणजे इथे फॅक्शन्सपासून, म्हणजे दोन गटांमध्ये एखादी संघटना विभागलेली आहे, त्याचा बेस काय, त्याचं फाउंडेशन काय, अशा रीतीनं मुद्देसूदपणं सगळं दाखवत, त्याचे पुरावे देत, त्याच्या केस रेफरन्सेस देत या सगळ्या गोष्टी मांडल्या आणि त्याची नोंद अर्थात चीफ कमिशनर आणि तिथे सगळे घेत होते. अतिरिक्त वेळ मागण्यात आली आहे. का वेळ मागितली अतिरिक्त वेळ म्हणजे या सुनावणी जी होणार आहे ती सुनावणी संपूर्ण सार व्यवस्थितरित्या मांडणं, प्रत्येक मुद्दा, कारण हा जो निकाल ठरणार आहे हा देशाच्या लोकशाहीमधला अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक असा निर्णय होणार आहे. त्यामुळे देशाची लोकशाही, द एंटायर डेमोक्रेसी इज ॲट स्टेक. त्यामुळे इंडियन रिपब्लिक ज्या जगामध्ये आपली लोकशाही म्हणून वाखाणली जाते, त्या लोकशाहीच्या याच्यावर कुठेही गदा येऊ नये, लोकशाही सुदृढ व्हावी, लोकशाही समृद्ध व्हावी, याच्यासाठी शिवसेनेची जी घटना आहे या घटनेच्या आधारावरती शिवसेना पक्षाची मांडणी आणि त्या बाबतीत सविस्तर विवेचनात झालेलं आहे. केवळ आमदार खासदार म्हणजे पक्ष नव्हे, तर पक्ष हा घटनेप्रमाणे चालतो. शिवसेना पक्षाच्या घटनेमध्ये मुख्य नेता हे पदच नाहीये. शिवसेना पक्षाची घटनेचे अमेंडमेंटचे अधिकार हे आम्हाला आहेत. या सगळ्या गोष्टी आज माननीय कपिल सिब्बल यांनी न्यायालयासमोर मांडलेल्या आहेत. कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत त्या आम्ही आज दाखवून दिलेल्या आहेत. त्या कागदपत्रांच्या त्रुटी या ऑन रेकॉर्ड्स आहेत, त्याच्यावरती न्यायालय निर्णय घेईल. त्यांचा जो युक्तिवाद झालेला आहे त्या युक्तिवादाचा प्रत्येक मुद्दा आज खोडून काढला गेलाय. अजूनही बरेचसे मुद्दे आहेत जे खोडून काढायचे, हे पुढच्या 2.5 तासांमध्ये ते खोडून काढतील म्हणून त्यांनी शुक्रवारची वेळ मागितलेली आहे. सुनावणी होऊ द्या. सुनावणीची घाई नाही, निर्णयाची घाई नाही. आमच्या वकिलांनी सांगितलं की ही काय आणीबाणीची परिस्थिती उद्भवलेली नाहीये, पण काही लोकांना घाई आहे की फूट पडली. मुळात फूट पडलेलीच नाही. फूट कशाला म्हणतात ते समजून घ्यायला हवं. धनुष्य बाणावरच निवडून आलेले, ज्यांच्या एबी फॉर्मवरती पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची सही आहे किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांची सही आहे, ज्यांना आम्ही धनुष्यबाण चिन्ह दिलेलं आहे, त्यातले काही लोक फुटून गेले म्हणजे पक्षाची फूट मानता येते. पक्ष जागेवर आहे. त्याच्यामुळे पक्षातला फुटीचा जो देखावा निर्माण केला जातोय तो कथोकल्पित आहे, आभास आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयात जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचा घाई करू नये, हे आज आम्ही आमच्या वकिलाने पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. आता पाहू पुढे काय होत आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मवियामध्ये गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळते. सत्यजित तांबेंच्या बंडखोरीमुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे, तर या मतदारसंघात शिवसेनेचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी केलाय. त्यामुळे मवियाच्या उमेदवारीविषयी अजून सुद्धा चित्र स्पष्ट नाहीये. नाशिक पदवीधरसाठी मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कालच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शुभांगीताई पाटील यांच्या नावाची घोषणा केलेली आहे. मवियामध्ये गोंधळात गोंधळ. माननीय उद्धव साहेबांशी माझी चर्चा झाली. राऊत साहेबांनी जो विश्वास दाखवलेला आहे, शिवसैनिकांचा विश्वास आहे.
नाशिक पदवीधरचा घोळ कायम. नक्की आघाडीचा उमेदवार कोण ह्याच्याबद्दलची चर्चा होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील मवियाचा घोळ काही सुटायचं नाव घेत नाही. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबेंच्या बंडखोरीमुळे या मतदारसंघात काँग्रेसची मोठी कोंडी झाली आहे. खरं तर हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. गेली 3 टर्म काँग्रेसच्या सुधीर तांबे यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. चौथ्यांदा पक्षानं त्यांनाच उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी पुत्रप्रेमापोटी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेत मुलगा सत्यजितसाठी मार्ग मोकळा केला. काँग्रेस बंडखोरीच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच या मतदारसंघावर शिवसेनेनं दावा ठोकलाय. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी आपल्याला मवियाचा पाठिंबा असल्याच्या दाव्याचा पुनरुच्चार केला. मी आमच्या माननीय उद्धव साहेबांशी माझी चर्चा झाली. राऊत साहेबांनी आत्ताच तुम्हाला तुमच्याच माध्यमाने सांगितलं, राऊत साहेबांनी जो विश्वास दाखवलेला आहे, शिवसैनिकांचा विश्वास आहे. नाना पटोले साहेबांशी माझी चर्चा चालू आहे. अजितदादांशी माझी चर्चा चालू आहे. माननीय आमचे जयंत पाटील साहेबांची चर्चा आहे. नक्कीच एक सामान्य कार्यकर्त्याला घराणेशाही लोटून न काम करणाऱ्याला त्यांनी विश्वास आता दाखवला नाही. पहिली महिला पदवीधर आमदार कोण देईल तर महाविकास आघाडी जनता देईल. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही शुभांगी पाटील मवियाच्या उमेदवार असल्याचा दावा केला होता. काँग्रेसनं मात्र यावर अद्याप मौन सोडलेलं नाही. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे या पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई काँग्रेसकडून करण्यात आली आहे. पण उमेदवारीबाबत काँग्रेस अद्याप मूग गिळून गप्प आहे. त्यामुळे इथल्या उमेदवारीविषयी संभ्रम वाढलाय. काँग्रेसनी तिथं दोन्ही म्हणजे सत्यजितला पण आणि डॉक्टरांना पण मला वाटतं कार्यवाही केलेली आहे त्यांच्यावर. त्याच्यामुळे आता तिथं नक्की आघाडीचा उमेदवार कोण ह्याच्याबद्दलची चर्चा होणार आहे. काँग्रेसची त्याच्याबद्दलची काय भूमिका आहे हे नक्कीपणे लक्षात घेऊनच आम्हाला पुढचे निर्णय घ्यावे लागतील. तर त्याच्यावर होईल ना पुन्हा एकदा. शेवटी महाविकास आघाडी म्हणून लढायचं असेल तर ते निश्चितपणे त्यावर अशी भाष्य बाहेर न करता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित बनवून द्यावं ठरवलं पाहिजे. नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीत गोंधळाची स्थिती असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मवियाच्या नेत्यांची उमेदवारी विषयी चर्चा होणार आहे. त्यामध्ये नाशिकच्या जागेचा घोळ सुटण्याची शक्यता वर्तवली जाते. एकीकडे काँग्रेसचा गोंधळात गोंधळ कायम आहे, तर इकडे भाजपनंही नाशिक पदवीधर मतदारसंघात अद्याप कुणाला पाठिंबा दिलेला नाही. सत्यजित तांबेंना भाजपकडून पाठिंबा दिला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मवियाच्या घोषणेनंतरच भाजप आपला पत्ता उघड करण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर आपण थेट दिल्लीला जातोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात. केमिकल्स का, फर्टिलाइजर्स का अनन्वित उपयोग करते हुए हमारी धरती माता को प्रदूषित कर रहे हैं. जिस प्रकार से आज इस प्रदूषण के कारण क्लाइमेट चेंज की विभीषिकाओं से, जलवायु परिवर्तन की विभीषिकाओं से हमें जूझना पड़ रहा है, हमको धरती माता की पुकार सुननी होगी और धरती माता की इस पुकार को सुनते हुए, चाहे वो प्राकृतिक खेती हो या एनर्जी ट्रांजिशन हो, इन सारे विषयों के ऊपर भारतीय जनता पार्टी को सरकार के साथ कदम से कदम मिलाकर चलना होगा. और इसमें हम किसानों को किस प्रकार से प्रेरित कर पाए, किस प्रकार से उनको मदद कर पाए, इसको एक मिशन के रूप में हम कैसे ले पाए, ताकि जलवायु परिवर्तन में और उसके खेती किसानी पर होने वाले परिणाम और उससे धरती माता पर होने वाले परिणाम, इसको हम कैसे दूर करें, इसके ऊपर भी हम लोग कार्य करें. कोकणातल्या मतदारांना आगामी काळात थोडा दिलासा मिळणार आहे. कारण दीपक केसरकरांनी आगामी लोकसभा निवडणुकीत नारायण राणे उमेदवार असतील तर त्यांचा स्वतः प्रचार करून त्यांना निवडून आणू असं वक्तव्य केलं. त्यामुळे गेल्या काही वर्षात सुरू असलेलं कोकणातलं राजकीय धुमशान रंगणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केसरकर आणि राणेंमध्ये समेट. केसरकर करणार राणेंचा प्रचार. कोकणातल्या एका वादाला विराम. राणे कुटुंबावर जिल्ह्यात राजकीय दहशतवाद करत असल्याचा आरोप करणाऱ्या दीपक केसरकरांनी शरणागतीचं पांढरं निशाण फडकावलंय. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये युतीनं नारायण राणेंना तिकीट दिल्यास त्यांच्या प्रचारात दीपक केसरकर सहभागी होणार आहेत. लोकसभेला नारायण राणेंच्या पुत्राला आपणच पाडलं असं ठणकावून सांगणाऱ्या दीपक केसरकर यांच्या वक्तव्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राणेसाहेबांच्या बरोबर मी पूर्वीसुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणून एकत्र काम केलेलं आहे. आमचा वाद हा तत्वापुरता होता आणि त्यावेळेला सुद्धा सांगितलं की ह्या तत्वाच्या पलीकडे याच्यामध्ये कुठलाही व्यक्तिगत वाद नाही आहे. आमची युती भक्कम आहे. युतीचे जे कोण उमेदवार असतील ते आमचे उमेदवार असतील. आम्ही त्यांचा पूर्ण ताकदीने प्रचार करू आणि त्यांना निवडून आणू. 2 दशकांहून जास्त काळापासून दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यात संघर्ष सुरू होता. सावंतवाडी नगरपालिकेत नगराध्यक्ष पदावर असल्यापासून दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यात वाद होत होते. 2009 मध्ये दीपक केसरकर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. त्यावेळी शरद पवार यांनी नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यात समेट घडवून आणला. त्यामुळे दीपक केसरकर 2009 मध्ये सावंतवाडी मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले. अर्थात त्यानंतरही केसरकर आणि राणे यांच्यातला संघर्ष थांबला नव्हता. परिणामी दीपक केसरकर 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेत गेले. त्यानंतर केसरकरांनी राणे कुटुंबावर जिल्ह्यात दहशतवाद केल्याचा आरोप सातत्यानं केला होता. आता मात्र केसरकरांच्या भूमिकेमुळे राजकीय समीकरणच बदलली आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षातली मैत्री दीपक केसरकरांच्या भूमिकेमुळे घट्ट होण्यास मदत होणार आहे. एकंदरीतच बदललेली समीकरणं सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडणारी आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर काही खास कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गौतमी पाटील आता वेब सिरीज मध्ये दिसणार आहे. धुळे 2-3 सॉन्ग आहेत आणि मूवी आणि वेब सिरीज वगैरे त्यात चालू आहे. संधी मिळाली तर चित्रपटात पण काम करेल. सॉन्ग आपलं डान्स तर मी अगोदरपासूनच करते म्हणून ते तर माझं सुरू असणारच आहे. ते काही मी बंद करणार नाही. चित्रपटात संधी मिळाली तर मी ती पण करेल. याच सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.